भोंदू अशोक खरातवर अत्याचाराचा आणखी एक गुन्हा दाखल। पीडितेसह कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात तक्रार। भोंदू अशोक खरातच्या एसआयटी चौकशीचं स्थळ बदललं। तेजस्विनी सातपुतेंच्या उपस्थितीमध्ये अज्ञात स्थळी चौकशी सुरू। फार्म हाऊसवरच्या कर्मचारी आणि मंदिरातल्या पुजाऱ्यांची होणार चौकशी। भोंदू खरात प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। ज्या मविया सरकारच्या काळामध्ये खरातच्या संस्थेला नियम बाजूला सारत पाणी दिलं गेलं, त्यांनी याचं राजकारण करू नये, मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला। तृप्ती देसाईकडे खरातचा व्हिडिओ आधीच आला होता, मात्र देसाईंनी चाकणकरांसोबत तडजोड केली। रुपाली ठोंबरे पाटील यांचा गंभीर आरोप, यात कोट्यवधींचा व्यवहार झाल्याची रुपाली पाटलांची माहिती। अटकेच्या 3 दिवसांपूर्वी भोंदू खरातची 3 मोठ्या अधिकाऱ्यांसोबत बैठक। एक अधिकारी मुंबई विभागातला असल्याची सूत्रांची माहिती। अशोक खरात सोबत अधिकाऱ्यांचे आर्थिक व्यवहार असल्याचाही संशय। रुपाली चाकणकर महाराष्ट्रातले सगळ्यात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार। रुपाली ठोंबरे पाटलांचा मोठा आरोप, चाकणकरांना मुख्य आरोपी करण्याचीही मागणी। कल्याण रेल्वे स्थानकात अज्ञात तरुण चढला विद्युत खांबावर। विद्युत पुरवठा बंद करून तरुणाला खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू। लोकलचा खोळंबा झाल्यानं प्रवाशांचे हाल। राज्यातल्या हॉटेल उपहारगृहांना आता 20% गॅस पुरवठा करण्यात येणार। अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। व्यापारी एलपीजीच्या वाटपाबाबत केंद्राच्या निर्देशामुळे हॉटेल चालकांना मिळणार दिलासा। रोहित शेट्टीच्या घरावरची फायरिंग प्रकरणी प्रदीप शर्माला 1 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। शर्माचे आरोपीसोबत व्यावहारिक संबंध असल्याचीही माहिती। महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थोड्याच वेळात अंतिम सामना। माती विभागात सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड, तर मॅट विभागात हर्षवर्धन सदगीर विरुद्ध जय पाटील मध्ये रंगणार महामुकाबला। मानाची गदा कुणाला मिळणार याकडे लक्ष। मोदींच्या नावे आणखी एका ऐतिहासिक विक्रमाची नोंद। सगळ्यात जास्त काळ सरकारमधल्या प्रमुख राहण्याचा विक्रम। अमित शाह आणि राजनाथ सिंहांनी केलं मोदींचं अभिवादन। आणि ट्रम्प यांचा इराणला 48 तासांचा अल्टिमेटम। होर्मुझ खुली न केल्यास मोठ्या कारवाईचा इशारा। नमस्कार, मी मृगा। आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। पहिलीच बातमी नाशिकमध्ये। इथं अशोक खरात याच्या विरोधात प्रकरण आता अधिकच गंभीर होत चाललंय। महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमध्ये आधीच अटकेत असलेल्या खरात विरुद्ध आता आणखी एक नवीन गुन्हा दाखल झालाय आणि त्याच्यामुळे खळबळ झाली आहे। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाणे इथं हा गुन्हा नोंदवला गेला। पीडित महिला गर्भवती असताना पूजा विधीच्या नावाखाली खरातनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते असे गंभीर आरोप केले गेलेत। इतकंच नव्हे तर या प्रकाराची माहिती आता बाहेर दिली तर जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही उल्लेख तक्रारीत केलाय। महिलेसोबत येणाऱ्या तिच्या पतीला बाहेर बसवून आतमध्ये उपचार किंवा विधी या नावाखाली अत्याचार केला असा धक्कादायक प्रकार समोर आलाय। तर आता हा भोंदू अशोक खरात प्रकरणातला एसआयटी चौकशीचं स्थळ बदललं गेलंय। आज अज्ञात स्थळी खरात प्रकरणाची चौकशी होणार आहे। 3 दिवस गुन्हे शाखा आणि पोलीस क्लब इथं चौकशी सुरू होती। चौकशीला स्वतः एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते उपस्थित आहेत। अशोक खरातची काल तब्बल 7 तास चौकशी झाली होती, तर आज खरातच्या फार्म हाऊसवरचे कर्मचारी आणि मंदिरातल्या पुजाऱ्यांची चौकशी होणार आहे अशी माहिती मिळते।
भोंदू खरात प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये असं परखड मत मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केलंय। ज्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये खरातच्या संस्थेला नियम बाजूला सारत पाणी दिलं होतं त्यांनी याचं राजकारण करणं योग्य नाही असा टोलाही त्यांनी लगावला। तसंच रुपाली चाकणकर खरातला गुरुस्थानी मानत होत्या, त्याच्यामुळे खरातच्या अटकेनंतर चाकणकरांनी त्या पदावर राहणं योग्य नसल्यानंच त्यांनी राजीनामा दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। खरात प्रकरणी आता अनेक महिला पुढे येत आहेत आणि पोलीस दलातल्या वरिष्ठांकडून याची गांभीर्यानं चौकशी सुरू आहे असं त्यांनी सांगितलंय। हवेत बोलणं याला काही अर्थ नाही। खरात यांचं प्रकरण अत्यंत गंभीर आहे। ते आम्ही इंटेलिजन्सच्या आधारावर आम्हीच त्याचा भांडाफोड केलेला आहे आणि आता हळूहळू याची आम्हाला कल्पना होती की लाजेखातर किंवा सामाजिक दबावामुळे महिला एकदम पुढे येत नाहीत, म्हणून अशा प्रकारचे जे काही विक्टिम्स आहेत त्या विक्टिम्सला धीर देऊन, त्यांच्या घरच्यांना धीर देऊन त्यांना समोर आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे। या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत वरिष्ठ स्तरावर मॉनिटरिंग होते आहे। स्वतः डीजींना मी सांगितलेलं आहे की त्यांनी याचं मॉनिटरिंग करायचं आहे। नाशिक सीपी आणि SIT मिळून या ठिकाणी हे काम पूर्ण करता आहेत आणि मला असं वाटतं की या संदर्भात कुठल्याही परिस्थितीत कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही। आता याला राजकीय रंग देण्याचा काही प्रयत्न चाललेला आहे। कोणाजवळ काही पुरावा असेल तर त्यांनी तो निश्चित आणून द्यावा, त्याच्यावरही कारवाई होईल। पण विनाकारण प्रत्येक गोष्टीला केवळ राजकीय रंग। आता अनेक लोक जायचे, विरोधी पक्षाचे कोण कोण गेले त्यांचे मी पुरावे देऊ शकतो। माझ्याकडे सर्वात जास्त तर माझ्याकडे पुरावे आहेत याचे, पण ते पोलिसांकडे आहेत, ते पोलिसांचं काम आहे, ते माझं काम नाही आहे। त्यांना खरातांना भेटणाऱ्यांपैकी कोणाचं इन्व्हॉल्वमेंट असेल तर कारवाई होईल, पण कोणी भेटलं आहे अशा याच्यावर जर कारवाई आपण करायला लागलो तर मला असं वाटतं की मग तुम्हाला माहिती आहे की कोण कोण काय काय कसं कसं करायचं। आता ज्या महिलांचे फोटोसह त्यांच्या विरोधकांकडून राजीनामे मागितले जात आहेत, मग मी पुन्हा प्रश्न विचारतो तुम्हाला की ते तर ठीक आहे, कोणी कुठे भेटलं, कोणासोबत फोटो आहे, काय आहे, या तर गोष्टी असतात, कोणी कोणासोबत फोटो असू शकतो। पण ज्यांनी मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलवून 40 किलोमीटर दूरून त्यांना पाणी दिलं त्यांना काय शिक्षा द्यायची? आणि मंत्र्यांबद्दल बोलणारे त्यांच्याबद्दल का चूप आहेत? तिथे तोंडाला कुलूप का लागताय? सिलेक्टिव्ह का बोलताय? त्यामुळे काहींना केवळ राजकारण, आम्हाला राजकारणात इंटरेस्ट नाही आहे। आता अशोक खरात प्रकरणी तृप्ती देसाईंनी रुपाली चाकणकर यांच्यासोबत तडजोड केली असा गंभीर आरोप रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलाय। तृप्ती देसाई यांच्याकडे याबाबतचा व्हिडिओ आधीच होता, मात्र तृप्ती देसाईंनी खरातच्या पत्नीशी आणि रुपाली चाकणकर यांच्याशी तडजोड केली असा आरोप रुपाली ठोंबरेंनी केलाय आणि यात कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याचाही आरोप होतोय। या प्रकरणी देसाई यांचीही SIT चौकशी करावी अशी मागणी आता रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे। मला संशयासनापेक्षा त्या ज्या सामाजिक कार्यकर्त्या नाव आलेलं आहे समोर ते तृप्ती देसाई यांचंच आहे आणि त्यांनीच काही दिवसापूर्वी बाईट दिला होता की या खराताचा इन्काउंटर होईल। असा काही इन्काउंटर पोलीस कस्टडीमध्ये असताना होत नाही। तर या ज्या काही राज्य महिला आयोगाबरोबर तडजोड केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, या महिला कोणाला वाचवत आहेत, कशासाठी वाचवत आहेत, यांचा त्याच्याशी काय संबंध आहे? ज्यांच्याकडे व्हिडिओ आहेत, जर ह्या तृप्ती देसाईंकडे हे व्हिडिओ आले होते तर त्यांनी पोलिसांना देऊन ती तक्रार दाखल करणं गरजेचं होतं, आवाज उठवणं गरजेचं होतं। पण इथेही चाकणकर बाई सोबत तडजोड केली। आता बोंधू बाबा अशोक खराताच्या वैयक्तिक विचाराशी कोणता संबंध नाही असं सांगणाऱ्या चाकणकर बाईंनी या विषयात तडजोड का केली याचं उत्तर आहे का त्यांच्याकडं? त्यांच्याकडे नसेल, पण माझ्याकडे आहे, कारण का या गुन्ह्याच्या सूत्रधार त्या स्वतः आहेत।